हाय, मी पल्लवी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत आलूचे स्किन केअर रूटीन। आलू हा स्किन केअर रूटीनमध्ये कसा यूज करायचा, आलूचे आपल्या स्किनवर कसे फायदे होत असतात, हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आलू हा आपल्या स्किनसाठी खूप फायदेशीर आहे। आलूमुळे आपल्या स्किनवरचं जे सन टॅन असतं ते रिमूव्ह होण्यास मदत करत असते। आलू हे जे आपली वयानुसार स्किन ढिली पडत असते किंवा रिंकल्स जे म्हणता तुम्ही जे येत असते, ते आपल्या स्किनवरची आलू कमी करण्यास मदत करत असते। आपल्या स्किनवरचा ढिलेपणा कमी करण्यास मदत करत असते। आपली स्किन टाईट बनवत असते, आपली स्किन ग्लोईंग बनवत असते। आलू आपल्या स्किनवर रिंकल्स येऊ देत नाही, म्हणजे कमी करत असते, खूप जास्त प्रमाणात येऊ देत नाही। आपले जे ओपन पोर्स असतात ते सुद्धा टाईट करण्यास आलू मदत करत असते। आलूचे भरपूर फायदे असतात, म्हणून आपल्या डेली स्किन केअर रूटीनमध्ये आपण आलू जर यूज केला ना, तो खूप छान आहे। चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पण पुन्हा एकदा व्हिडिओ सुरुवात करण्याआधी माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला एक आलू आणि एक टमाटर लागेल। आलू सोलून घ्या, त्याचे साल काढून घ्या आणि छानपैकी धुवून घ्या आणि त्याला कद्दूकस करून घ्या, म्हणजे क्रश करून घ्या। छान त्याचा किस काढून घ्या। आलू क्रश झाल्यानंतर आपल्याला टमाटरला सुद्धा ह्याच प्रकारे क्रश करून घ्यायचं आहे, म्हणजे कद्दूकस करून घ्यायचं आहे। त्याचा सुद्धा ह्याच प्रकारे आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे। टमाटरमध्ये व्हिटॅमिन सी असते, ते आपलं सनटॅन रिमूव्ह करत असते, आपल्या स्किनवरचे डाग वगैरे कमी करण्यास मदत करत असते टमाटरचा ज्यूस काढल्यानंतर एका वाटीमध्ये तो ज्यूस चाळणीने चाळून घ्या। छानपैकी त्याला पूर्ण चमचा हे करून चाळणीने छान चाळून घ्या। त्यानंतर तुम्हाला आलूसुद्धा ह्याच प्रकारे चाळणीने चाळून घ्यावं लागेल। जर तुम्हाला चाळणीने जर जमत नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा आलू क्रश करू शकता। अशा प्रकारे तुम्ही चमच्याने दाबून आलूचा ज्यूस काढून घेऊ शकता। जर तुम्हाला असं जमत असेल तर ठीक, नाहीतर मग एक पुन्हा इझी पद्धत आहे, तुम्ही हातात आलू घ्या आणि छानपैकी मस्त पिळून घ्या, त्याचा रस पूर्ण काढून घ्या, म्हणजे त्याचा ज्यूस काढून घ्या। आता हे दोन्ही जे मिक्स केलेले आहे आलू आणि टमाटरचा ज्यूस, याचा आपण एक फेस पॅक बनवून घेऊया आणि एक क्लिन्झिंग तयार करण्यासाठी करून घेऊया। चला, क्लिन्झिंग तयार करण्यासाठी तुम्हाला टमाटर आणि जो आलू पोटॅटोचा आपण ज्यूस काढलेला आहे त्याचा 2 चम्मच आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यात 1 चम्मच रॉ मिल्क घालायचं आहे। हे मिक्स करून आपल्याला याने क्लिन्झिंग करून घ्यायची आहे। रॉ मिल्क म्हणजे कच्चं दूध आहे, आपल्या स्किनसाठी खूप छान आहे। कच्च्या दुधाने आपली स्किन ग्लोईंग बनत असते, स्किन मॉइश्चराईज होत असते। त्यासाठी आपल्याला कच्च्या दुधाचा यूज करायचा आहे। आपल्या स्किनवरचा काळपटपणा वगैरे सर्व कमी करण्यास हे मदत करत असते। आणि आता आपल्याला फेस पॅक तयार करून घ्यायचा आहे। फेस पॅक तयार करण्यासाठी आपल्याला टमाटर आणि पोटॅटोचा ज्यूस लागेल, जो आपण काढून घेतलेला आहे। टोमॅटो आणि पोटॅटोचा ज्यूस घ्या आणि त्यात 1 चम्मच गव्हाचं पीठ घाला, ज्याची आपण पोळी बनवत असतो ते गव्हाचं पीठ घाला आणि 1 चम्मच बेसन घाला आणि थोडं गुलाबजल घाला। गुलाबजल हे आपलं फेसवरचं pH बॅलन्स मेंटेन करत असते, आपली स्किन ग्लोईंग बनवत असते। आणि गव्हाचं पीठ हे आपल्या स्किनवर स्क्रबिंगचं काम करत असते, आपली डेड स्किन काढून घेत असते। आणि बेसन तर हे नॅचरल क्लिन्झिंग आहे, आपली स्किन ग्लोईंग बनवण्यास, आपली स्किनवरचे काळपटपणा कमी करण्यास खूप काही मदत करत असते। अशा प्रकारे एक क्लिन्झिंग मिल्क तयार करून घ्यायचं आहे आणि एक फेस पॅक तयार करून घ्यायचा आहे। आपल्याला सुरुवातीलाच हे तयार करून घ्यायचं आहे। आपण हे तयार करून घेतलेलं आहे। पहिली स्टेप आहे आलू आणि टमाटरचा जो ज्यूस आपण एकत्र केलेला आहे, त्याच्याने आपली स्किन आपण क्लिन्झिंग करून घेऊया। आपण कोणतेही स्किन केअर जरी करत असलं तर सर्वात पहिली स्टेप असते आपली फेस वॉश करणं। आपण काही स्किनवर कोणतेही तुम्ही स्किन केअर करा, पण सर्वात पहिले तुम्ही आपला स्किन वॉश करून घ्या, म्हणजे आपला
फेस वॉशने तुम्ही स्किन वॉश करून घ्या. आणि फेस वॉश झाल्यानंतर आपण हे करणार आहोत क्लिन्झिंग करण्यासाठी आपण आलूचा ज्यूस आणि टमाटरचा ज्यूस आणि गुलाबजल हे आलूचा ज्यूस, टमाटरचा ज्यूस आणि 1 चम्मच रॉ मिल्क घेतलेला आहे. हे तिन्ही वस्तू मिक्स करून आपण आपल्या स्किनवरती 5 मिनटं 7 मिनटं मस्तपैकी मसाज करून घेणार आहोत. मसाज केल्याचे भरपूर फायदे असतात आणि हे जे आपण आपल्या स्किनवरती मसाज करून त्याने आपल्या स्किनवर एक फायदा होत असतो. हे जे आपण ज्यूस काढून घेतलेला तो सर्व ज्यूस आपल्या स्किनवर छानपैकी ॲब्झॉर्ब होईल. म्हणजे आपलं स्किन ते पूर्ण ज्यूस सामावून घेईल आणि ते फायदे आपल्याला म्हणजे तो जे ज्यूसचे फायदे असतात ते आपल्या स्किनला छानपैकी मिळतील. चला आपण आपलं क्लिन्झिंग करून घेऊया. असं हातावरती घ्या. आणि आईज विसरू नका, कारण हे आलू जो असतो ना आईजसाठी खूप छान असतो. आपल्या आईजवर जे डार्क सर्कल असतात किंवा जे डोळ्याजवळचे काळे डाग असतात ना ते कमी करण्यास आलू मदत करत असतो. म्हणून डोळे वगैरे विसरायचे नाही. छानपैकी मस्त मसाज करून घ्यायची मानेवर वगैरे. छानपैकी तुम्हाला ज्या प्रकारे जमते ना त्या प्रकारे छान हा पूर्ण ज्यूस आपल्या स्किनवर ना असा यूज करून घ्या. दूध हे आपले स्किन ग्लोईंग बनवत असते, सॉफ्ट बनवत असते, मॉइश्चराईज करत असते. आणि टमाटरचे तर फायदे माहीतच असतील. टमाटरमध्ये व्हिटॅमिन सी असते. सनटॅन वगैरे रिमूव्ह करण्यास, डाग कमी करण्यास टमाटर हे खूपच छान आहे. टमाटरचे भरपूर फायदेसुद्धा आहेत. ज्या प्रकारे आलू आपल्या स्किनवर फायदेशीर आहे त्याच प्रकारे याचेसुद्धा भरपूर फायदे आहेत. मी मस्त 5 मिनिट मसाज करून घेतलेली आहे.
5 मिनटं छानपैकी मसाज करायची. मसाज केल्याने भरपूर काही आपल्याला रिलॅक्स वाटतं. आणि हे जे आपण टमाटर आलूचा ज्यूस केलेला आहे आणि त्याच्यात रॉ मिल्क घातलेलं आहे, तिन्ही वस्तू आपल्या स्किनसाठी खूप खूप छान असतात. ते आपल्या स्किनवर तेवढं ऑब्झर्व झालं म्हणजे ते सर्व आपल्या स्किननी सामावून घेतलं. त्याचे फायदे जेव्हा आपल्या स्किनवर ते पूर्ण सामावून घेतील तेव्हाच आपल्याला त्याचे फायदे दिसतात. आता हे झाल्यानंतर, आपली मसाज झाल्यानंतर एक कॉटन पॅड घ्यायचा आणि कॉटननी आपली स्किन पूर्ण क्लीन करून घ्यायची आहे. हे तयार करून घेतलेलं आहे आपण. आता हे आपल्या फेसवर आपण यूज करून घेऊया. हे फेस पॅक आपण मानेवर, पाठीवर आणि हातावर सुद्धा छानपैकी यूज करू शकतो. असं नाही की आपल्या स्किनवर कमी लागेल आणि तेवढंच यूज केलं आणि आपल्या हातावर काय करायचं. हेच जर आपण हातावर वगैरे सर्वीकडे यूज केला ना, त्याचे छान फायदे दिसतात आपल्याला. म्हणून चला आपण आता यूज करून घेऊया. छानपैकी जाड जाड लहर तुम्हाला यूज करायची आहे. पीठ जे टाकलं आपण, गव्हाचं पीठ यात घातलेलं आहे. गव्हाचं पीठ हे आपली स्किनना स्क्रब करत असते, स्क्रबिंग करणार आणि आपलं म्हणजे आपली जे डेड स्किन आहे ना, कमी करण्यास मदत करते. म्हणजे आपली डेड स्किन काढून घेण्यास मदत करते. जे पीठ आहे गव्हाचं ते आणि बेसन आहे नॅचरल क्लिन्झर आहे. बेसनमुळे आपली स्किन ग्लोईंग दिसत असते आणि आणि आपली स्किन क्लीन येत असते. गुलाबजल आपल्या स्किनचं pH बॅलन्स मेंटेन करत असते. आणि आलूचे फायदे तर मी तुम्हाला सांगितलेच आहे आणि टमाटरचे फायदेसुद्धा तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे सर्व आपल्या स्किनसाठी खूप खूप फायदेशीर आहे. तुम्हाला छान जाड लहर आपल्या स्किनवरती यूज करून घ्यायची आहे. आणि जाड लहर लावल्यानंतर तुम्ही हातावर वगैरे सर्वीकडे हे यूज करू शकता. ह्या प्रकारे जाड लहर लावून घ्यायची आहे आणि आपल्याला पूर्ण ड्राय होऊ द्यायचं नाही आहे. जेव्हा आपलं पॅक थोडं ओलसर राहील ना, त्यावेळेस आपल्याला स्क्रबसारखं ते काढून घ्यायचं आहे. थोडं ओलसर आहे माझं पॅक. आता मी ते आपल्या स्किनवर स्क्रब करून घेणार आहे. बघा, ह्या प्रकारे तुम्हाला ते स्क्रबिंगसारखं काढून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण त्यात गव्हाचं पीठ घातलं आहे ना, ते आपल्या स्किनवरची डेड स्किन काढण्यास मदत करते. आणि हे पॅक लावल्यानंतर जे आपण स्क्रबिंगसारखं काढून घेऊ ना, तर ते म्हणजे आपल्या स्किनवरचे त्यात आपण टाकलेलं आहे सर्व पदार्थ ते आपल्या स्किनवर छानपैकी ऑब्झर्व होईल. आपल्या स्किनची मसाज होईल. हे फायदे मिळतील. म्हणून असं स्क्रब करून आपल्याला पॅक काढून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ ना एक स्क्रबिंग करत असतं आपल्या स्किनवर आणि आपली डेड स्किन आहे ना, ते काढून अशा प्रकारे तुम्ही छान आपल्या स्किनवरचा ना पूर्ण स्किन स्क्रब करून घ्या. म्हणजे ते पूर्ण काढून घ्या. यामुळे आपल्या स्किनवरची जे डेड स्किन वगैरे आहे ना, ते निघण्यास मदत होते. असं ना स्क्रबिंगने पूर्ण आपल्या स्किन क्लीन करून घ्या आणि नॉर्मल आणि साध्या थंड्या पाण्याने आपला स्किन धुवून घ्या. तर चला मी साध्या आणि नॉर्मल पाण्याने आपला स्किन वॉश करून येत आहे. मी फेस वॉश करून आलेली आहे. फेस वॉश मीन्स फेस वॉशनी नाही, साध्या थंड्या आणि नॉर्मल पाण्याने मी फेस वॉश करून आलेली आहे. आपल्याला साबण किंवा फेस वॉश यूज करायचं नाही आहे. आलू जेव्हा आपण आपल्या फेसवरती यूज करणार किंवा जे आपण फेस पॅक वगैरे यूज केला आहे त्या तुरंत त्याच्यानंतर आपल्याला फेस वॉश किंवा साबण यूज करायची नाही आहे. तुम्ही बघू शकता माझ्या स्किनवरती फायदे बघू शकता. आणि एकदा केल्याने सुद्धा भरपूर इफेक्ट दिसते. पण आपण हप्त्यातून 3दा जरी केल्यानंतर आपले डार्क स्पॉट किंवा जे डार्क सर्कल आणि जे वांगाचे वगैरे आपण डाग म्हणतो ते कमी होण्यास भरपूर प्रमाणात आलू हे मदत करत असते. आपण म्हणून की एकदा केल्यानंतर माझ्या स्किनवरचे डाग कमी झालेले नाही, काही असं असतं, हे असं नसतं. आपल्याला ते प्रयत्न करत राहावं लागतं, तेव्हा आपल्याला
स्किनवरती त्याचे फायदे दिसून पडतात. म्हणून तुम्ही घरी हे करून बघा. जास्त काही त्रास आहे नाही, घरचंच सामान यूज करावं लागतं, विकत काही आणायचं नाही आहे. आणि थोडी मेहनत करावं लागेल आलू क्रश करायला तुम्हाला, किंवा आलूचा ज्यूस काढायला, टमाटरचा ज्यूस काढायला थोडीफार मेहनत लागेल. पण आपण तितकंही जर आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये नाही करू शकत तर मग काय करणार आपण. त्यासाठी इतकं करा, तुम्ही ते करून बघा, आपल्या स्किनवरचे फायदे बघा आणि त्यानंतर इफेक्ट बघू शकता तुम्ही. आणि स्वतः करून बघा, तर तेव्हाच तुम्हाला समजेल की याचे आलूचे फायदे किती छान असतात. मला तर भरपूर पहिले माझ्याही स्किनवरती भरपूर डाग होते. मी हे नेहमी स्किन केअर करत आहे, किंवा मी जे जे तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे ते स्किन केअर रुटीनचे जे व्हिडिओ दाखवते ते मी पहिले स्वतःवर यूज करते, स्वतः त्याचे फायदे बघते आणि त्यानंतर मी तुमच्यापर्यंत शेअर करत असते. म्हणून पुन्हा एकदा, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करून द्या, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.